ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त एक आदत एक बैल हे मैदान पेडगावच्या ऐतिहासिक फाटीवरती पार पडलं. या मैदानामधलं सर्वात प्रमुख आकर्षण जे ठरलं ते म्हणजे गिरवीकरांचा व्हाईट गोल्ड बाजीराव. आणि आज आपण आलोय गिरवी येथे बाजीरावची मुलाखत घ्यायला. बाजीराव आणि त्याचे मालक ऍडव्होकेट वैभव कदम यांच्या फार्म हाऊसवरती. वैभव दादा, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. एकच महिना झालाय बाजीरावची खरेदी करून आणि पहिल्याच महिन्यात पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलालाचा मानकरी. हा आनंद तुम्ही कसा वर्णन करणार? हा आनंद म्हणजे एक वेगळाच आनंद होता काल. आणि वेगळा आनंद एक होता आणि एक वेगळ्या प्रकारचं असं दुःख होतं की म्हणजे माझा मित्र रणजित सर यांना ह्या गोष्टीत म्हणजे आम्ही खूप सारं मिस करत होतो रणजित सरांना. कारण म्हणजे हा बाजीराव त्याच्या पण खूप आवडीचा बैल होता. कालच्या मैदानात आम्ही सुद्धा एक गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे तुम्ही गाडी तुमच्या स्वतःच्या किंवा राहुल दादांच्या नावावर न पळवता कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर या नावानं पळवली आणि तुम्ही तुमच्या बाजीरावच्या पाठीवर सुद्धा मिस यू रणजित सर हा मेसेज लिहिलेला. तर काय सांगाल त्याबद्दल? काय नाही म्हणजे सरांचे आणि आमचे संबंधच असे होते की म्हणजे ते संबंध आता काय सांगण्यास इतपत नव्हतेच. म्हणजे खूप जवळचे संबंध होते सरांचे आणि माझे, आणि सरांनी खूप कमी वेळात हे सगळं मिळवलं होतं. आता गुलाल हा काय तुमच्या दावणीला नवीन नाही. तुमच्याकडे तुमचा तेजा आहे, त्याच्यानंतर तुमचा कैलासवासी झगा जो चॅम्पियन बैल होता. म्हणजे तुमच्याकडे गुलाल भरपूर वेळा आलेला आहे. हो. पण अगोदरच्या कोणत्या बैलाने तुमच्याकडे पहिल्याच मैदानात गुलाल घेतलेला का? नाही, पहिल्याच मैदानात बाजीरावनेच गुलाल घेतला. बाजीरावनेच. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा की तुम्ही बाजीराव निवडताना काय गोष्टी बघितल्या की तुम्हाला म्हणजे तुम्ही जे शोध घेत होता की तुम्हाला एक आदत विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही बाजीराव शोधला? मी म्हणजे वैयक्तिक हा बैल शोधला असं नाही. फक्त बैल बघितल्यानंतर थोडीशी पारख केल्यानंतर मग आम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी बैलाचा व्यवहार करूनच आलो. पण आपले आरडगावचे प्रतीक भोईटे दाजी आमचे, त्यांना हा बैल खूप आवडला होता आणि त्याच्यानंतर आपले समीर भाई चव्हाण नेर या दोघांची पारख आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा बैल घेतला. काल बाजीराव हा गटाला आणि सेमीला डावीनं पळाला आणि फायनलला तुम्ही त्याला उजवीनं बांधलेला. तुम्हाला वाटतंय का की उजवीनं बांधल्यामुळे निकालावरती काय फरक झाला असेल त्याचा? नाही, बैल डावीपेक्षा उजवीने चांगला पळाला. ड्रायव्हर शेवटी सांगत होता बैल डावीपेक्षा उजवीने जास्त गाडी ओढतोय. आपल्याला बैल दोन्ही खांदी पळवायचा होता आणि शेवटी आपल्याला जो बैल होता तो बैल डावीने पळवायचा होता. त्याच्यामुळे मग आपण फायनलला बैल उजव्या खांदाने हे केला. फक्त काय झालं, खालच्या उडीला थोडासा बैलाला मग शेवटी तो मोठा बैल आहे, हे 14 महिन्याचा वासरू आहे, खालनं एवढा फास्ट निघता आला नाही. त्याच्यामुळे खाली थोडीशी गाडी फिरली, थोडीशी गाडी बैला वासरावरती. त्याच्यामुळे फक्त आपला नंबर थोडा खाली राहिला. थोडा जर गाडी खालनं उठून गेली असती तर आपण वरच्या नंबर मध्ये राहिलो असतो. आता तुम्ही रोज एक महिना झालं बाजीरावला तुमच्या दावणीला बघितलेलं आहे, तर त्याचा दावणीचं वागणं कसं आणि काल मैदानात गेल्यानंतर तो कशा पद्धतीने वागला? इथं दावणीवरती बैल एकदम शांत आहे, म्हणजे एकदम शांत आणि एकदम शांत असतो. पण मैदानात जो बैल आहे तो मैदानात मी काल पहिल्यांदाच त्याला बघितलं. फायनल पळून आल्यानंतर पण त्याला 7-8 जणांनी धरलेला आणि 3 फेरे पळल्यानंतर 14 महिन्याच्या वासरांनी म्हणजे कुठल्या प्रकारची धाप देतोय किंवा दमलाय असं कुठलंही त्याच्यात काहीच जाणवत नव्हतं. गेल्या एक महिन्यापासून तुम्ही खरेदी केल्यापासून बैल तुमच्याकडे आहे, तर तुम्ही एक महिन्यामध्ये त्याचं प्रॅक्टिस कशा पद्धतीने घेतले किंवा त्याचे काही फेरे काढले का? त्याला 2 फेरे काढले होते आपण पळशीच्या फाटीला. पण त्यावेळी जरा बैल आपल्याकडे आणल्यापासून 10-12 दिवस जरा खात नव्हता, नवीन दावण होती, त्याच्यामुळे थोडस बैल रमला नव्हता. आता बैल बऱ्यापैकी रमलाय, आता बैल खायला वगैरे लागलाय व्यवस्थित. येणाऱ्या 15 दिवसानंतर कुठल्या तरी एखाद्या मैदानामध्ये बैल येईल आणि त्यावेळी चांगल्या प्रकारे तब्येत वगैरे झालेली असेल. आता थोडस अजून म्हणजे 10-15 दिवस, आत्ताशी 1 महिना झाला आपण आणून, त्यातले 10-12 दिवस त्याचे असेच गेले. आता शर्यतीचा बैल सांभाळायचं म्हणजे हे जाम कष्टाचं काम आहे आणि ते काही एकट्याला जमत नाही. त्याला तुम्हाला भरपूर सहकारी पण लागतात की मैदानात गेल्यानंतर सुद्धा. आता हे सहकारी सुद्धा तुमच्या ह्या गुलालाचे शिल्पकारच आहेत. काय सांगाल सहकार्यांबद्दल? म्हणजे माझं ह्याच्यात काही श्रेय नाही, हे सगळं सहकार्यांचं श्रेय. आपले गावातले असतील, नेरचे असतील, आपले साखरवाडीचे असतील, आपले आरडगावचे असतील राजी, त्याच्यानंतर आपले जवळचे सगळीकडचे जे मुलं आहेत ह्यांचंच बऱ्यापैकी हे सगळं श्रेय त्यांचंच आहे. आणि म्हणजे ह्या बैलांच्या पाठीमागं सगळ्यात जास्त मेहनत असेल तर ती ह्या मुलांची. आपला सुजल, ओमकार, त्यानंतर समीर भाई आहेत, साखरवाडीचा सूरज आहे, अनिकेत आहे, संकेत आहे आपला शिरडोनचा. ह्या सगळ्या मुलांची मेहनत जास्त आहे
माझी म्हणजे माझी मेहनत काहीच नाही ह्यामध्ये, सगळी मेहनत ती ह्या मुलांचीच आहे. आता काही चाहत्यांचे प्रश्न आहेत. चाहते सोशल मीडियावरती आम्हाला कमेंट्स करून किंवा युट्यूबला कमेंट्स करून विचारतायत की रणजित निंबाळकर सरांचं दुःखद निधन झालंय, तर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पश्चात वैभव दादा आणि राहुल दादा हे सर्जाच्या नियोजनामध्ये पुढाकार घेणार आहेत का? तर तुमचं काय मत आहे याबद्दल? आम्ही सगळे म्हणजे वहिनी, सरांचे भाऊ विठ्ठल आणि दादा, आम्ही सगळे मिळून त्या बैलाचं नियोजन 100% करू. इथून पुढं आपल्याला तुमचा घरचा साज म्हणजे तुमचा तेजा आणि बाजीराव, किंवा तुमच्याकडे मथुर आहे मथुर आणि बाजीराव, किंवा सरांचा सर्जा आणि बाजीराव हे पळताना बघायला मिळतील. हो, मथुर आणि बाजीराव, सर्जा आणि बाजीराव हे पळताना दिसतील, पण तेजा आणि बाजीराव कदाचित बघू काय? भविष्यात. तेजा आणि म्हणजे बाजीराव, तेजाचं नाव घेताना तुम्ही हसताय, त्याचं कारण काय? तेजाला जे खालची जी उडी आहे ना तेजाची, ती म्हणजे तेजाला खालचा तळ जरा जास्त आहे आणि म्हणजे लहान वासरू आहे अजून. आता लगेच तरी एक साधारण वर्षभर तरी ह्या तेजा बरोबर पळताना नाही दिसणार, पण 1 वर्षानंतर 100% तेजा बरोबर पळताना दिसेल. आता बाजीराव बद्दलचा सगळ्यात मोठा प्रश्न, तुम्ही बाजीराव काही ठराविक गोष्टी बघून शोधला. आता तुम्हाला तर हा व्हाईट गोल्ड मिळालेला आहे, पण एखादा नवीन बैल मालक आहे आणि त्याला जर अशा प्रकारची खरेदी करायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल की अशी खरेदी करताना काय गोष्टी बघाव्यात? अरे समीर भाईंना मी त्यांना कॉन्टॅक्ट करायला हवेल, कारण ह्यातलं आपल्याला जास्ती काय कळत नाही. जे काय असेल ते सगळं समीर भाईच बघतो. चालेल मित्रांनो, आम्ही तुम्हाला इथं समीर भाई यांचा नंबर सुद्धा देऊ, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आता बाजीराव आणि तेजा आणि मथुर हे तुमच्याकडे आहेत, तर तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे ह्या तिन्ही बैलांचा? तिन्ही बैलांचा अनुभव माझा असा आहे, मी बैलांपाशी कमी वेळ असतो, पण म्हणजे थोडी मथुर तेजा ज्यावेळी हे बैल कोणालाच हात लावून देत नाहीत, त्यावेळी म्हणजे मी जवळ आल्यानंतर ही बैल काहीच करत नाहीत. त्यांना टाप घालायची असेल किंवा चालवायचं असेल वगैरे थोडंसं, त्यावेळी जर बैल थोडी गरम असली तर मुलांना हात वगैरे लावून देत नाहीत. आणि म्हणजे मी जवळ आल्यावर बैल एकदम माझ्या जवळ येतात. तिन्ही बैलांचं एक वैशिष्ट्य थोडक्यात जे वेगळं पण तुम्ही अनुभवलंय ते सांगा. बैल तिन्ही पण दावणीवरती शांत आहेत एकदम, आणि अशी म्हणजे जास्त दावणीवरती जास्त मस्ती वगैरे करत नाहीत, पण मैदानात काढल्यानंतर म्हणजे ते त्यांचा रंग दाखवतात, आपल्याला काय करायचंय काय नाही ते मैदानामध्ये. तिन्ही पण बैल तशीच आहेत मैदानामध्ये. आता तुम्ही बघा, बाजीराव पण शांत उभा आहे, मथुर तेजा पण एकदम शांत बैल उभी आहेत तिन्ही पण. आता तुम्ही बाजीरावला विकत घेताना त्याचा अगोदर पळ बघितला होता, तर त्याचा अगोदरचं जे स्पीड तुम्ही ऑब्झर्व केलेलं आणि कालच्या मैदानातलं स्पीड, तुम्हाला काय फरक जाणवलाय का याच्यात? हा नक्कीच, वासरू म्हणजे 100% काल चांगलंच पळालं, चांगलं म्हणजे चांगलंच पळालं वासरू काल, आणि भविष्यात येणाऱ्या दिवसात पण ते त्याचं नाव 100% करेल. धन्यवाद वैभव शेठ, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.